तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते झी युवाच्या जबरदस्त ताजा तवाना कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे युवा सिंगर एक नंबर. आपल्या दोन्ही परीक्षकांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वर्सेटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. स्वागत करूया आपल्या वाद्यवृंदाचं. आणि कडकडीत टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पॉवरफुल 15 स्पर्धकांचं. बोलूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला. मनात तिच्या भावे आहे पण गाण्यात आहे भाव. मनात तिच्या भावे आहे पण गाण्यात आहे भाव. सुरांवर स्वार होऊन घेते आपल्या मनाचा ठाव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया येतेय वैष्णवी भालेराव. खुल्ला आहे का तुझा चेहरा? म्हणजे आता माझ्या इंट्रोडक्शन मध्ये जर का भावे आडनाव आलं तरी सुद्धा एवढा आनंद पसरणार आहे का चेहराभर? सुबोध भावे हे माझे लकी चाम आहे, त्यामुळे त्यांचं नाव घेतल्यावर माझ्या चेहऱ्यावर तेज येणारच. अच्छा, तेज येणारच. हो, पण ऑल द बेस्ट. अशीच छान हसत हसत गा. तुझा सगळा आनंद तुझ्या गाण्यामध्ये रिफ्लेक्ट होऊ दे. ऑल द बेस्ट. थँक्यू. क्या बात आहे वैष्णवी, काय मजा आली. म्हणजे मला तर तुझं गाणं फारच भावलं. आता सगळं ते भावेच्याच म्हणजे त्याच बाराखडीमध्ये बोलायला लागणार की नाही आम्हाला. आपण जाणून घेऊया की परीक्षकांचं काय म्हणणं आहे ते. सावनी. वैष्णवी, खूप आवडलं मला. मस्त मजा आली. आणि खरं सांगू का, तुझ्याकडे किती व्हरायटी आहे ग. म्हणजे एक 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 आपलं पोतडीतून काढतेच आहे आजीबाई सारखं. आणि ते संपतच नाही ती व्हरायटी. म्हणजे दरवेळेला मला उत्सुकताच नाही यावेळी वैष्णवी काय गाणार आहे. आणि ते एकदम वेगळंच निघतं. आणि तो जो र म्हणलास ना, खरंच उत्तम. दॅट ऍडेड टू द फ्लेवर. त्यामुळे मस्त रंगवलंच गाणं. मस्त. वैभव,
वा 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 वैष्णवी, मजा आणलीस. फारच धमाल. आणि काय सुंदर आवाज वापरतेस यार तू प्रत्येक गाण्यामध्ये. मला फार आवडतं तुझं व्हॉइस मॉड्युलेशन, फार सुंदर करतेस. गाण्याच्या जातकुळीप्रमाणे आवाज लावायचं कसब तुझ्याकडे आहे. म्हणजे याच्यात नशीला हा जो शब्द उच्चारलायस तू, खरोखर नशा आली तुझ्या गाण्याची आज. चमचम करता है ये नशीला बदन. फारच धमाल. आणि ऑल द बेस्ट. अशीच छान छान गाणी कर. वा, अशीच छान गात राहा, वेगवेगळं गात राहा आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. बसू शकते. थँक्यू. आता जी जोडी इकडे येणार आहे त्यांना बघितलं की मला जुडवा सिनेमाची आठवण येते. एकीकडे एकाने सूर धरला की दुसरा लगेच साल धरतो, एकाने सा लावला की दुसरा नी लावतो. एकंदरीतच काय, ते दोघं गायला लागले की सुरांची सबंध सरगम इथे अवतरते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येत आहेत पुण्याचे दर्शन आणि दुर्वांकुर कुलकर्णी. ठुमकत नार लचकत, आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या राणी. 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 आली ठुम 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 ठुमकत नार लचक लचक लचकत, आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या राणी. हिच्या चालीत डौला कसा, अंगी भन्नान वारा जसा. जणू गुलाबाची ही कळी, चढतो पोरांच्या गुलाल गाली. हे रूपाचं तुफान झाला या बेभान, उडवीत दैना जीवाची. ढोलाच्या तालात ठोका ही चुकवीत चालली नाळ ढसक्याची. हिच्या नादान झालो बेभान, जीव हैराण येडवानी. आली ठुमकत नार लचकत, आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या राणी. 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 साजने हिरव्या राणी. साजने क्या बात आहे यार. म्हणजे मला ना असं तुमची दृष्ट काढावीशी वाटतीये की कोणाची दृष्ट नको लागायला. इतके सुंदर गाताय तुम्ही. आणि हे काय ब्लास्ट पे ब्लास्ट, ब्लास्ट पे ब्लास्ट, काय चालवलंय काय तुम्ही दोघांनी? काय ठरवून आलात या स्पर्धेमध्ये? युवा सिंगर एक नंबर गाजवायचं. गाजवायचं ना, तुम्ही गाजवताच आहात. आपण परीक्षकांना विचारूया. दर्शन, दुर्वांकूर, एक लक्षात घ्या, चांगल्या सुरांना कशाचीही दृष्ट लागत नाही, कोणाचीही लागत नाही. त्यामुळे तुम्ही उत्तम गायलात. अप्रतिम परफॉर्मन्स. आणि हे गाणं इतकं सुंदर नव्या पद्धतीने सजवलंय रे. म्हणजे जुन्याची कास न सोडता अप्रतिम त्याला नवीन पोशाख चढवला. आणि मला असं वाटतं हे क्रेडिट फक्त अविनाश चंद्रचूडचं आहे. आणि आपल्यामध्ये तो आज आहे वैभव. हो, त्याला बोलवलं पाहिजे. बोलूया त्याला. त्याला सांगू देत काय काय केलंय त्यांनी या गाण्यामध्ये. अविनाश चंद्रचूड हाजीर हो.
अविनाश, मला खरंच इतकं बरं वाटतं की तुम्ही फार भाग्यवान आहात की अविनाश सारखा एक तुम्हाला मार्गदर्शक लाभलाय. तुम्हाला गाणं तो ज्या पद्धतीने सजवून देतो. अविनाश, खरंच तुझं खूप मनापासून अभिनंदन यार. काय सुंदर एक्सपिरियन्स देतोय आम्हाला तू. थँक्यू. हे गाणं राम कदमांचं आहे आणि ते गाणं तसंच ठेवून त्याला जे सावनी म्हणाले ते अत्यंत बरोबर आहे. नवीन पोशाख करून म्हणजे असं मला वाटतं आज समजा आपल्यात राम कदम असते आणि त्यांनी ही जर चाल आज बांधली असती तर याच्यापेक्षा वेगळी नसती त्यांनी बांधली चाल. थँक्यू सो मच. काय असतं, मला या सगळ्यांसाठी काम करायला मिळतं आणि वेगवेगळ्या आवाजाचे ही सगळी मुलं आहेत त्यांच्याबरोबर एक्सपेरिमेंटेशन करायला मिळतं. याचं एकमेव कारण माझ्यावरती एक कलाकार म्हणून ठेवलेला विश्वास झी युवानी. मी त्यांचे सर्वप्रथम खूप आभार मानतो की कारण काय असतं की रिस्पॉन्सिबिलिटी आणि फ्रीडम या दोन अपोजिट गोष्टी असतात. म्हणजे आपण फ्रीडम घ्यायला लागलो की रिस्पॉन्सिबिलिटीचा सेन्स कमी व्हायला लागतो कुठेतरी. आमच्या एंटायर टीमसाठी मी असं म्हणेन की झी युवानी आम्हाला सगळ्यांना इथे आमची कला आणि क्रिएशन सादर करण्याची स्पेशली जो विश्वास ठेवला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. मी पुन्हा एकदा तुझे पण मनापासून आभार मानते. एवढे वेगवेगळे प्रयोग तुझ्या मार्फत यांच्या करवी आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि हे या मंचाचं भाग्य आहे. थँक्यू सो मच. तू सुद्धा तुझ्या तयारीला पुढच्या जाऊ शकतोस Thank you आणि so much. तुम्हाला सुद्धा पुढच्या सगळ्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मंडळी, आजकाल आयुष्यात पुढे कसं जायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोक राईट मार्ग निवडतात आणि काही लोक लेफ्ट मार्ग निवडतात. पण एक ग्रुप असा आहे ज्यांनी पुढे जाण्यासाठी सेंट्रल मार्ग निवडलाय आणि त्या मार्गावर ते जोरात पुढे चाललेत. अशी सेंट्रल लाईन पकडून दणक्यात पुढे जाणारा एक म्युझिकल ग्रुप आता या मंचावर येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कल्याण डोंबिवलीच्या द सेंट्रल क्वाड्रोचं. आज अबोली थोडी वेगळी दिसतीये. तू आहेस का आजची अबोली? अबोलीने स्वेटर घातलं. पण आता तुमच्या खात्यामध्ये 20,000 रुपये जमा आहेत आणि तुम्ही जर का या आठवड्यामध्ये चांगलं परफॉर्म केलं आणि परफॉर्मर ऑफ द वीक झालात तर तुम्हाला आणखीन 20,000 रुपये किंवा जी काही रक्कम असेल, कारण इथे सरप्राइजेस प्रत्येक क्षणी मिळू शकतात या कार्यक्रमामध्ये. तर काय करायचं ठरवलंय त्या पैशांबरोबर? काही प्लॅन्स आहेत? अजून तरी प्लॅन्स नाही आहेत मॅम, बट तसं प्रत्येक बँडचं एक ड्रीम असतं की स्वतःचे गाणी बनवायची. एक्झॅक्टली त्या रेकॉर्डिंगसाठी आम्ही ते वापरू. रेकॉर्डिंगसाठी वापराल तुम्ही. आणि आणखीन एक छोटासा प्रश्न, खरंच म्हणजे मजेचा भाग सोडून द्या, अबोली कुठे आहे? कारण हा संच वेगळा दिसतोय. तिला थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की 1 वीक किंवा 1 महिनाही लागू शकतो तिला बरं हे ठीक व्हायला. ओके, सो लवकरात लवकर ती बरी होईल अशी आपण सगळेजण आशा करूया आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. Find the way, जानिए हिरिए मौला इश्क है खुदा जानिए हिरिए मौला इश्क है खुदा जानिए दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले रेशमी दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले रेशमी दिवे लाखो मनामध्ये लागले लागले विड्या मना सांगना भावे कुडी का खुणा माझे मला आले हसून प्रेमात बसले नाही रे. धुकाने जसे चांदणे धुकाने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मित्र ना त्याचे काही बंधू नवावे तू रे माझा मित्र
मनी येवो माझे ध्यानी न सांगता समजल का त्या गोव्याचे बाजारानो हात हाती देशील का हैया हो, हैया हो. रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्याव माझ्यावर कतरत रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्याव माझ्यावर कतरत कोण देशीने कोण गावीने सांग तुझ्या मनान काय काय कोण देशीने कोण गावीने सांग तुझ्या मनान काय घडत गोव्याच्या किनाऱ्यावर नकवा भरीन नेशील का नीळ सागरी दुनियेची सफर देशील का गोव्याच्या किनाऱ्यावर नकवा भरीन नेशील का नीळ सागरी दुनियेची सफर देशील का कमाल यार, थँक्यू. काहीतरी वेगळं, काहीतरी धमाल आणि अनपेक्षित. हे त्यांचं कसं आहे, म्हणजे त्यांना हे सहजरित्या जमून गेलेलं आहे. काय सांगशील सावनी? प्रयोग मला खूप आवडला, कारण का त्याच्यात खरंच खूप काय काय घडत होतं. इकडे सिंगिंगच्या लेवलवर काहीतरी घडत होतं, गिटार, हार्मनी, या सगळ्या, आणि खूप छान सिंक केलं तुम्ही लोकांनी. एक वेगळा प्रयोग होता आणि काहीतरी नवीन घडायलाच पाहिजे ना. हो मॅम. आणि त्याशिवाय तू इतका कमाल हिंदी फ्लेवर मध्ये आधी गायलास, लाखो का असं काहीतरी होतं ना आधी. हो, आधी खुदा होता तो खुदा, खुदा खुदा. हिंदीतला बरोबर होता. आणि मग तो त्यानंतर मराठीत तो आला, लाखो लाखो पण म्हणलास. लाखो म्हणाला तो. हो. दिवे लाखो मनामध्ये लागले लागले. म्हणजे आधीचं खूपसुरत होतं, हा, खूपसुरत. ते बरोबर आहे, ख उर्दू मधला. हो. हा, तो परफेक्ट होता. पण नंतर मराठीत ख नसतोच. तो खणखणीत असतो. ख. त्याला आठवण आली त्या हा. खोची, त्यामुळे तो तिथे कंटिन्यू करायचा नाही, परत मराठी व्हायचं आपलं. ओके. वैभव, काय मेलडी तुम्ही क्रिएट करता. स्पेशली तुम्ही दोघे जण तर म्हणजे कमाल आहात, कमाल. थँक्यू सर. मी तुम्हाला खरंच सांगतो, एका गोष्टीनंतर महाराष्ट्र तुमचा खरंच फॅन होणार आहे आणि तुम्हाला खूप ठिकाणी बोलावणी पण येणार आहेत की बाबा आमच्याकडे येऊन पण तुम्ही गा, तुम्ही खूप सुंदर. तुम्ही त्याचं जे एक नवीन रूप गाण्याला देताना, आणि विशेषतः तुझी गाण्याची स्टाईल इतकी सुंदर आहे. तू आकारात गात नाहीस हे खरं आहे, पण जे तू अच्या ह्याच्यात गातो, सावनी म्हणते तसं. हो सर. हा, आ नाही, तो सूरच आहे, तो सोपा सूर आहे, पण तो तुझ्या पर्सनॅलिटीला आणि तुला इतका सुंदर वाटतो तो, आणि तो ते गातोस इतका सुंदर. तुला गाताना पाहताना पण मजा येते यार. थँक्यू सो मच सर. बाकी तुम्ही फॅन्टॅस्टिक आहात, थँक्यू सो मच. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. सुपर. थँक्यू. आणि हे जे काही एक वाजपी आणले होते तुम्ही इकडे, हो सर, त्याने हेल्प केली सर. आणि हे कुणाच्या घरातलं बाकडं आहे? हे बाकडं नाही आपलं, काय त्याला म्हणतात ते, स्टूल कुणाच्या घरातलं, खोका कुणाच्या, नाहीये ते, खोका कुणाच्या घरातला आहे तो? खोकं पण नाहीये ते. सांग रे बाबा, त्याचं नाव सांग. अरे आंब्याची पेटीसारखं काहीतरी आहे ना ते. नाही, हा कोकणातला तेच वाटणार त्याला, आंब्यांशिवाय दुसरं काही दिसणार नाही. काय आहे पण ते? सर याला कहान म्हणतात. कहान. कमलेश, तो लॅटिन ये देखो का लाए है, कहान लाए हैं. लॅटिन आहे ते. हा, तर त्यामध्ये फक्त ड्रम्सचे किक आणि स्नेअर मिळतो आपल्याला. एक प्रात्यक्षिक दाखव ना त्याला, नक्की काय आहे ते एकदाच. हा, दाखव ना एकदा, छान काहीतरी वाजवून दाखव खरंच हे त्याच्यावर. पहिल्यांदा बघतोयस? नाही, हे असंच वाजतं, तसंच तिकडे वाजतंय. सॉरी. हा, वा 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 वा. ये बात. ये बात, क्या बात है, क्या बात है. नाही हॅलो म्हणजे ही- हॅलो. हा, ऐक,
ते माल्यावर आंब्याच्या पेट्या ठेवलेल्या आहेत ना त्या काढ आणि त्या काय फोटो पाठवला आहे बघ तशा जुडून घे एकमेकाला. आता चांगलं वाचतं होय. आता हे आता कार्यक्रम बघशील ना तेव्हा त्या आंब्याची पेटी कशी वाचते ती बघ. पोरगा बसतो त्याच्यावर आणि तो बडवतो मग चांगला आवाज येतात त्याच्यातनं. हा तसं कर मी येतो मग तेव्हा आपण वाजूया दोघांनी मिळून सगळं. कुठलीही गोष्ट कशी वाजवायची हे मांगले यांच्याकडून शिकावं किंवा कुठल्याही असो गोष्टीची असो. चला तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. असंच चांगलं गात राहा, Thank you, ma'am. असाच चांगला वाजवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आणि आता जो स्पर्धक इकडे येतोय तो या मंचावरचा सगळ्यात श्रीमंत स्पर्धक आहे. त्याच्या गाण्याची श्रीमंती तर आहेच पण आपल्या कार्यक्रमाच्या फॉर्मॅटमुळे त्याच्या खात्यात जमा झालेले आहेत तब्बल 40,000 रुपये. मागच्या आठवड्याचा परफॉर्मर ऑफ द वीक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाशिकच्या चेतन लोखंडेचं. चेतन, मागच्या आठवड्यामध्ये तू बहार आणली होतीस. एकाचं खातं रिकामं झालं आणि त्यातले सगळे पैसे तुझ्या खात्यामध्ये आले. आज काय प्लॅन आहे? प्रयत्न करूया. आणखीन पैसे हवेत ना? सुपर्ब गा. ऑल द बेस्ट. थँक्यू. पार्वतीच्या बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा तशाचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. आवाज तरररा झाला र गणपती माझा नाचत आला. तशाचा आवाज तरररा झाला र गणपती माझा नाचत आला. तशाचा आवाज तरररा झाला र गणपती माझा नाचत आला. हे गाणं जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत तो गणपती उत्सव पूर्ण झालाय असं वाटतच नाही ना. थँक्यू सो मच. Thank you. इतकी मजा आणलीस आणि आमचं लाडकं गाणं आम्हाला आता ऐकवलंस म्हणून. आपण परीक्षकांकडून जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय. वैभव, गाणं खूप छान म्हटलंस तू आणि तुला माहिती आहे हा जॉनर तुझा आहे. तुझा आवाज अगदी ज्या पद्धतीचा असायला हवा या गाण्यांना तसा तुझा आवाज आहे आणि सुंदर. मागच्या वेळेस तर तू विनर होतास त्या वीकचा नाही का. सो पण अजून मला वाटतं गाण्यांची निवड करताना भले तुझा जॉनर हाच आहे पण त्यात गाण्यांची निवड करताना अजून त्या जॉनर मधली सुद्धा अजून खूप छान छान गाणी आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. चेतन मस्त गायलास रे. आणि तालाशी खेळत खेळत कारण का ते इतकं सुंदर रिदम आहे, पॅटर्न्स आहेत तर त्याच्यामध्ये तू छान निभवलंस. म्हणजे तालाशी खेळत खेळत गात होतास, सुरेल होतास. सुराला कुठे हल्लं नाही गाणं, ते महत्वाचं. तशाचा आवाज
आनंद घेऊन गायलास. आज तू थोडासा जास्ती रुळलायस का या मंचावर? इकडे बघितलंस, एकदा तिकडे बघितलंस. आवडलं मला, खूप आवडलं. थँक्यू. चेतन, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की मागच्या आठवड्याचा तू परफॉर्मर ऑफ द वीक सुद्धा होतास. याच्या आधी जेव्हा हा इकडे आला होता तेव्हा तुझ्या आईबाबांनी सांगितलं होतं की फॅमिलीमधले बरेच मेंबर्स असे होते की ज्यांना तुझं गाणं तेवढं रुचत नव्हतं किंवा तुला थोड्याफार गोष्टी ऐकायला लागत होत्या. तर कोणाचे फोन आलेत? काही दृष्टिकोन बदलल्यासारखा वाटतोय? हो, आपला एपिसोड 9 वाजता लागला तर मम्मी पप्पांना 3 वाजेपर्यंत फोन चालू होते. त्यांनी आपला एपिसोड पाहिलाच नाही, सकाळी पाहिला. अरे बापा, वा वा वा. हा, सो चेतन, आम्हाला पण खूप बरं वाटलं. असंच कौतुक तुला आयुष्यभर मिळत राहू दे. ऑल द बेस्ट. तू Thank बसू you. शकतोस. वळूया आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. आता या मंचावर ना थोडी सांस्कृतिक देवाणघेवाण होणार आहे. काही मराठी गाणी भोजपुरीमध्ये भाषांतरित होतील, काही भोजपुरी गाण्यांचं रूपांतर मराठीमध्ये होईल. सगळ्यांच्या कॉलेजामध्ये दगदग होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जन्मानी युपीचा पण कर्मानी मराठी असलेला भायंदरचा विशाल सिंग.
अरे विशाल, म्हणजे खरं तर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. काय परफॉर्म केलंय यार, काय परफॉर्म केलंय. अबे काहे रो रहा है कमलेश? अरे खुशी का आंसू है. सोच रहा होगा कहाँ से आया हूँ, कहाँ पे गाना गा रहा हूँ, कौन सी भाषा में गा रहा हूँ, और ये क्या फूट रहा और ये है. का फूट रहा है. आई एम मिसिंग माई डैड. काय? 4 साल पहले वो छोड़ के चले गए. अरे अरे अरे. वी आर सो सॉरी. आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं हे ऐकून. पण असं म्हणतात ना की खूप मनापासून एखाद्या व्यक्तीचा विचार करून त्यांची आठवण आली किंवा त्यांच्यासाठी एखादी गोष्ट केली तर ते जिथे कुठे असतील तिथे त्यांच्यापर्यंत ती पोचते. आणि हा मंच तेवढा पॉवरफुल आहे, या मंचामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जर का काळजापासून एखादी गोष्ट मागितलीत, गायलीत तर ती तुमच्या प्रेमाच्या माणसांपर्यंत नक्की पोचणार आहे. त्यामुळे तू काळजी नको करू, ते तुझं गाणं ऐकत असणार आहे. नक्की. आणि तुला एवढी मोठी चांगली फॅमिली मिळालेली आहे ना. वी आर युअर फॅमिली, डोंट वरी. थँक्यू. सुपर. ब्लास्ट तर मिळालेलाच आहे, त्यामुळे त्यांना गाणं आवडलं हे नक्की. सावनी काय सांगशील. विशाल अप्रतिम गायलास. आणि तुझ्यातला प्लस पॉइंट काय माहितीये की तू कितीही जोश भरं गाणं असलं ना तर तुझं सूर हालत नाही, हो. तुझी लय हालत नाही. थँक्यू सो मच ताई. जोश कायम राहतो. हा, किती उतार चढाव असले गाण्यात तरी you. मस्त तू निभावून नेतोस ते गाणं. तू मराठी झालास. विशाल पाटील, विशाल कुलकर्णी, विशाल जोशी, थँक्यू ताई. सगळं काही झालास. आणि खऱ्या अर्थाने मराठी फ्लेवर, आणि तो सुद्धा रांगड्या भाषेतला, थँक्यू ताई. आम्हाला पुरेपूर आनंद दिलास. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच ताई. वैभव. आज तो गजब ढाए हो तुम अंजी. कमलेश. इतना बेहतरीन गाना गाए हो तुम कि पूछो मत. फार मस्त गायलास मित्रा. काय फोर्स आहे तुझ्या आवाजामध्ये. तुझा आवाज इतका पातळ आहे. खरं तर या गाण्याला खरा साजेसा आवाज नाहीये तुझा, किंवा रादर म्हणणं हे चुकीचं आहे, कारण ते ज्या माणसाने गाऊन ठेवलंय त्याच्या आवाजात आम्हाला ऐकायची सवय आहे म्हणून तसं वाटत असेल. ओरिजिनली हे तू गायला असतंस तर ते तितकं सुंदर लागलं असतं आम्हाला. पण तू जे सावनी म्हणाली तेच की तू लय तुझी हलत नाही, तुझा सूर हलत नाही, आणि तू ना पूर्णपणे गाण्यात असतोस यार. ही तुझ्याकडे फार एक बेस्ट क्वालिटी आहे. थँक्यू सर. बाकी टाळ्या वाजवा, गाणं चांगलं होतंय वगैरे सगळं बरोबर आहे, पण तुला ते शेवटपर्यंत ते गाणं पोचवत नाहीस ना. या तीरावरची नौका त्या तीरावर जोपर्यंत जात नाही तुझी ना, तोपर्यंत तू तुझं लक्ष विचलित होऊ देत नाहीस. कारण या प्लॅटफॉर्मवर लक्ष विचलित झालं तर सूर कधी भरकटू शकतो. हो सर. आणि तू त्या गाण्याचा पुरेपूर आनंद घेतोस, आणि म्हणून तो आनंद मला येतो, हो सर. तो आनंद मला मिळतो, ऐकणाऱ्याला मिळतो. तुला ब्लास्ट मिळालाय हा तुझ्या डेडिकेशनसाठी मिळालाय. तुझी ही भाषा नाहीये, पण तू त्यातले प्रत्येक शब्द तू व्यवस्थित कसे उच्चारायचे हे शिकलायस तू. आणि हे डेडिकेशन आहे, आणि हे डेडिकेशन तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी प्लीज. कळलं. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट you, पुढच्या sir. सगळ्या प्रवासाला. तू बसू शकतो. थँक्यू. आणि आता लगेचच वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मरकडे. मृण्मयी एक मिनिट. पुढच्या परफॉर्मर आधी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आमच्याकडे. तुझ्यासाठी. हो, मला आवडतात. मागे वळ ना, मागे वळ ना. घरी गणपती आले आणि तू शूटिंग करतेस यार. आणि मोदक, उकडीचे मोदक, तुला माहिती आहे माझा आवडता पदार्थ आहे उकडीचे मोदक. प्लीज यार, दिस इज नॉट फेअर. इट्स ओके. आय नो यू एन्जॉय डुईंग दिस, सो आय स्टील लव्ह यू अँड आय मिस यू. आणि प्लीज लवकर घरी ये. आणि प्लीज मला खूप मोदक खायची इच्छा होती. व्हॉटएव्हर यू डू, काहीतरी फिगर आउट करू आणि आपण मोदक आणू प्लीज. कसं वाटलं सरप्राईज. मोदक मोदक तो चाहिए. बरं, घरी आणि येऊन मोदकच कर. म्हणजे मला तुझी खूप आठवण येते आणि मला मोदक खायचंय. बरोबर. पण मला खरंच मजा आली. असं सरप्राईज मला कधी मिळालं नव्हतं. आणि पण तुला इथे खूप वेळ आहे ना. इथे
म्हणजे आत्ता आपला म्हणजे वेळ आहे ना तुला इथे. हे बघ जजिंग तर आम्ही करतोय, ते बिचारे गातायत. मग ती काय अँकरिंग करता करता काय मोदक वळेल का काय मध्ये आतमध्ये? आज जाते, तिला वेळ आहे. मग आत्ता कर ना मोदक. मला पण खूप खावेच वाटतात. पण तुला येतात ना करता मोदक? स्वप्नीलला. नाही मी आईकडून करून घेते आणि माझे म्हणून त्याला खपवते, मीच केलेत म्हणून. एक मिनिट वैभव, हा तुला पण एक सरप्राईज आहे काय? की तू एकटी नाही करणार आहेस, हा तुझ्या साथीला आहे. ए हो, मला चालेल. मी तुमची पाककला जज करणार आहे. इकडे चला. तर आता तमाम महाराष्ट्रासमोर एक आगळी वेगळी स्पर्धा इथे होत आहे. वैभव मांगले आणि मृण्मयी देशपांड्यांबरोबर हात लावला तिने, हात लावला तिने, हात उकडीचे लावला. मोदक बनवण्याची. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि अशा प्रकारे चपट्या पुऱ्या करण्यात आलेल्या आहेत आधी. आणि वैभवजी सारणापर्यंत पोहोचले. आणि बंद करण्याचे आटोकाट प्रयत्न. हे बघ माझा एक मोदक झाला सुद्धा, जो मोदकासारखा दिसतोय. भेगा न पडून देता भेगा नाहीये. कलात्मकतेचा शोध घेतेय मी. मोदक दिसायला पण सुंदर हवेत मला. वा वा वा. अरे हे पीठ नाही चांगलं यार, हे अजून स्वतःला चांगलं. जमत नाही, नाचता येईना अंगणवाकडे. पीठ नाही चांगलं यार. चांगला आहे प्रयत्न. तुझा कुठे हा मोदक आहे का आहे ते मी ते तिला ठरवू दे. 10. सगळ्यांनी एकत्र माझ्याबरोबर प्लीज काउंटडाऊन द्या. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बस. स्टॉप. त्याचा मोदक नाही, डोंगर दिसतोय. पांढऱ्या माझ्या मते- रंगाचा. नाही माझ्या मते हे मोदकासारखे म्हणून एक चिकन लॉलीपॉप जे ठेवले एक मिनिट. मोदकांची कॉम्पिटिशन सुरू होण्याच्या आधी यांनी याच्या आईला फोन केला होता. हॅलो आई, मोदक कसे करायचे? एक मिनिट Please, मी स्वतः माझ्या कानाने हे बघ ऐकलंय. कसे करायचं म्हणजे सारण कसं करायचं याच्याविषयी फोन होऊ शकतो. मोदक कसे बनवतात त्याचं प्रत्यक्षिक फोनवरनं कसं घेता येईल? काही सांगता येत नाही. हा, हे पण बरोबर आहे. नाही असं काही कसं- सांगता येत नाही. काय अशी एक मग गोळा घ्यायचा, मग त्याची चपाती कर, मग त्या सारण भर आणि अशा पाकळ्या काढ, असं कसं फोनवर? हो, हे असंच. ते बरोबर आहे पण तिचं. आणि ह्याला जर हे काडेपेटी लावलीस ना तर हे बॉम्ब म्हणून वापरता येतील दिवाळीमध्ये. आणि तुझे मोदक भुईचक्र म्हणून कळलं ना, असे फिरतील. 1 मिनिट थांबा. हे मोदक आहेत आणि हे मोमोज आहेत. मला लोक प्रेमाने मोमोज म्हणतात. स्वप्नील, हे खास तुझ्यासाठी मृण्मयीने केलेले मोमोज, सॉरी मोदक. मोमोदक. तू बघूनच तृप्त झाला असशील, खात्री आहे मला. पण हे खरंच मोदक आहेत. सॉरी मृण्मयी, Winner पण हे कोण आहे? खरंच मोदक आहेत. वा वैभव वा. युवा सिंगर 1 नंबरचे सगळे भाग तुम्ही कधीही कुठेही आणि केव्हाही बघू शकता ZEE5 या ऍप वरती. त्यामुळे वेळ काय वाया घालवताय, पटकन डाउनलोड करा. आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. काहींना मिळाली कौतुकाची थाप, तर काही स्पर्धकांच्या सुरांची चुकली थोडी वाट. कोण होणार परफॉर्मर ऑफ द वीक आणि कोण होणार एलिमिनेट? कोणाच्या खात्यात जमा होणार 20,000 रुपये आणि कोणाला या मंचासोबतच गमवावे लागणार आपल्या खात्यातले पैसे? कळणारे उद्याच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका आपला हा रंजक आणि मनोरंजक कार्यक्रम, ज्याचं नाव आहे युवा सिंगर 1 नंबर.